मित्रांनो, इयत्ता 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपणास घटक क्रमांक 12 यामध्ये पैंजण नावाची कविता आहे आणि या पैंजण नावाच्या कवितेमध्ये कवी नीलम मानगावे यांनी स्त्रियांच्या अलंकार जो पैंजण आहे या पैंजणाविषयी अतिशय उत्कट आणि भावूक अशी या ठिकाणी माहिती दिलेली आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांना या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्याचबरोबर आपली संस्कृती जपण्यासाठी ज्या महिलांचे संस्कार आहेत, विचार आहेत आणि समाजामध्ये जे काही पद्धत आहे ती आपणास माहीत व्हावी। कारण आता हे जे युग आहे हे तंत्रज्ञानाचे युग आहे, हे युग आहे ते विज्ञानाचे युग आहे आणि या विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण आपली संस्कृती हरवत चाललो आहोत याची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनामध्ये व्हावी। आणि पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांचे अलंकार कसे होते आणि आताच्या काळामध्ये कसे आहे हे झालेले परिवर्तन किंवा हा झालेला बदल आताच्या महिलांना किंवा मुलींना माहीत करून देण्यासाठी मला असं वाटते की पैंजण या कवितेमधून नीलम मानगावे या कवींनी अतिशय सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी मांडणी केलेली असावी। आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर प्राचीन काळापासून सामाजिक आणि कौटुंबिक, बघा आता प्राचीन काळ आहे म्हणजे प्राचीन म्हणजे अगदी अश्मयुगापासूनचा काळ ज्याला प्राचीन काळ असं म्हटलं जातं आणि प्राचीन काळामध्ये माणसं जंगलामध्ये राहत होती। प्राचीन काळामध्ये माणसं असं गावामध्ये राहत नव्हती, अशा पद्धतीचं वातावरण होतं आणि या काळापासून सामाजिक आणि कौटुंबिक बंधनाचे अडथळे पार करीत स्त्री प्रगतीच्या वाटेवर टप्प्याटप्प्याने पुढे जात आहे। पण आता पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांना चूल आणि मूल अशा पद्धतीचं एक समाज व्यवस्था होती। स्त्रियांसाठी महिलांसाठी शिक्षण व्यवस्था नव्हती। त्याच्यासाठी आपल्या महापुरुषांनी तत्कालीन समाज व्यवस्थेचे खूप मोठा संघर्ष केला, विरोध स्वीकारला। त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्त्रियांना एक आत्मभान निर्माण केला आणि स्त्रियांच्या मध्ये शिक्षणाबद्दलची जागृती निर्माण करून स्त्रियांना शिक्षण उपलब्ध करून दिले। म्हणून तर आज आमची माता भगिनी प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वाभिमानाने कार्यरत आहे हे या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं। म्हणून त्या काळातील परिस्थिती पाहता आणि त्या काळातील स्त्रियांचा संघर्ष पाहता किंवा प्रवास प्रतीकांच्या माध्यमातून चित्रित करणारा कवितेने स्त्रीच्या आत्मविकासाच्या दृढ निर्धार या कवितेतून व्यक्त केलेला आहे। आता ही कविता जो दृढ निर्धार आहे, निर्धार म्हणजे काय रे सांगता येईल का कोणाला? निर्धार म्हणजे निश्चय। आता म्हणजे स्त्रियांचं परिवर्तन कसं झालेलं आहे, स्त्रियांच्या मध्ये दृढ निर्धार म्हणजे निश्चयवृत्ती कशी जागृत झालेली आहे याचं सगळं प्रतिबिंब या कवितेमध्ये कवीने समाविष्ट केलेले आहे। या कवितेची रचना मुक्त छंदात केलेली आहे, म्हणजे अतिशय सहज आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये ही रचना केलेली आहे। म्हणून त्याला मुक्त छंद हा प्रकार या व्याकरणामध्ये दिलेला आहे। म्हणून आता जर आपण प्रत्यक्ष कवितेमध्ये जर पाहिलं तर 2-2 किलो वजनाचे पैंजण घालून, बघा आता 2-2 किलोचे वजनाचे पैंजण घालून माझी आजी स्वयंपाकघरातून माझघरातून स्वयंपाकघरात, बघा पूर्वी एक माळवादाचं घर किंवा वाडा सिस्टीम होती, वाडा पद्धत होती, त्याच्यामध्ये माझं घर होतं, स्वयंपाकघर होतं, वाड्याच्या बंदिस्त सगळ्या खोल्या होत्या, त्याची नावं आहेत आणि त्यानुसार आजी माझी 2-2 किलोचे पैंजण तिच्या पायात होते आणि या घरातून त्या घरामध्ये ते एखाद्या सम्राणीसारखे टुमकत फिरायचे। सम्राणी कोणाला हा शब्द वापरला जातो रे? लावणीमध्ये जे नृत्य सादर करणारी जी महिला असते तिला लावणी सम्राणी असं म्हटलं जातं। म्हणजे ते कला असते, कौशल्य असतं, ते चालणं असं, ते नृत्य असं आकर्षक करणार असतं। तशा पद्धतीनं या ठिकाणी माझ्या आजीला लावणी सम्राणीसारखी, सम्राणी हा शब्द वापरलेला आहे। सम्राणी म्हणजे अगदी कौशल्याचं काम ज्याला जमतं त्याला सम्राणी हा शब्द वापरला जातो आणि अशी माझी आजी करत होती असं या ठिकाणी कवयित्री म्हणत आहे। पुढे ते काय म्हणतात बघा, ओझ्याने तिचे पाय भरून यायचे। बघा आता ते 2-2 किलोचं ओझं असायचं, पाय भरून यायचे, दुखायचे, खुपायचे, घोटे काळे ठिक्कर पडायचे। आता ते पायाचे घोटे का काळे पडले असते तर ते पैंजण घासायचं ना त्या घोट्यांना आणि ते दर्शनामुळे त्वचा काळी पडायची असं वर्णन या ठिकाणी कवयित्रीने केलेलं आहे। कधी जखम व्हायची, बघा त्या ठिकाणी कधी जखम व्हायची, पैंजण घासून रक्तबंबाळ व्हायचं आणि चिघळायची, रक्त व्हायचं, पण नादाच्या भूलभुलैयातून बाहेर न पडता पैंजण
फडके बांधून जखमांना ऊत देऊन ती साज करायची. लागलं तरी त्या जखमावरती कापड बांधलं जायचं आणि त्या कापडावरती पैंजण असायचं. अशा पद्धतीचं नाद पाहिजे. नाद म्हणून तर म्हणतात ना, नाद पाहिजे. नाद असेल तर सर्व काही गोष्टी होतात. नाद म्हणजे आवड, नाद म्हणजे तुमच्या मनातील हौस. अशा पद्धतीनं हौसेला मोल नसतं, नादाला कधीही म्हणजे आवड असते की सवड मिळतेच, अशी जी म्हण आहे ते खरंच आहे. म्हणून आपण आपला नाद जपला पाहिजे. आज बघा प्रत्येकाच्या मध्ये काहीतरी वेगळं कौशल्य आहे, ते जपलं पाहिजे. आपण आपल्याला जे आवडतंय ते आपण चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. आता या ठिकाणी कवयित्री पुढे काय म्हणते बघा, माझ्या आईने पैंजण सोडून नाजूक हलक्या तोरड्या घालायला सुरुवात केली. ना पाय दुखणं ना खुपणं पण चिघळणं आपल्याच तोऱ्यात. बघा या ठिकाणी कवयित्री काय म्हणते की माझी आजी 2-2 किलोचे पैंजण वापरत होते, पण आता माझी आई मात्र बदलली. तिने 2 किलोच्या ऐवजी छोटी नाजूक पैंजणाला वापरायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे पाय दुखत नाही, चिघळत नाही, जखम होत नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. पण ती आपल्याच तोऱ्यात राहते. माझी आजी तशी तोऱ्यात राहत नव्हती, आता माझी आई तोऱ्यात राहते. म्हणजे काळ कसा बदलत गेला बघा. काळानुसार माणसं कशी बदलत गेली. स्वयंपाकघर, मासघर, सोफा, अंगण, गाडी, माडी, गच्ची सगळीकडे मनमुराद फिरायची. आणि आता माझी आजी सगळीकडे असं मनमुराद फिरते. पहिले ते आमची आजी सम्राटीसारखी फिरायची, पण आता माझी आई मनमुराद फिरत आहे. अज्ञ पद्न का होईना तोरड्यात टोचायच्या. आता ते तोरड्या म्हणजे नाजूक साखळ्या असायच्या, त्या सतत टोचायच्या आणि साडीचे काठ फाटायचे, दोरे लोंबायचे, पण सारे दुर्लक्ष. म्हणजे त्या ठिकाणी माझ्या आईची साडी त्या तोरड्यांमध्ये पैंजणमध्ये अडकायची, त्याचे धागे निघायचे, दोरे खाली लोंबायचे, ते अस्ताव्यस्त दिसायचे, तरी पण माझ्या आईचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं, ते दुर्लक्षच असायचं, असं या ठिकाणी कवयित्री म्हणत आहे. पुढे म्हणता ती राजा राणीसारखी बिरबरायची. बघा या ठिकाणी आजीचं कसं होतं तर 2 किलोचं पैंजण पायामध्ये ते घालायचे. आई मात्र 2 किलोचं वापरत नव्हती, नाजूक साखळ्याचं पैंजण वापरत होते. आता तेही गेलं, आजीचा काळ गेला, आईचा काळ गेला, आता माझा काळ आला. माझ्या काळामध्ये तर मी असं अडकणं, टोचणं, बुचणं काहीच पाहिलं नाही किंवा काहीच नको म्हणून पैंजणाबरोबर तोरड्यातही हातपात करून सोडलं. आणि मग आईचं जे आजीचं पैंजण होतं तेही वापरत नाही, आईच्या काळात ते तोरड्या वापरत तेही वापरत नाही. हलकेशा चपल्यावरून सँडल घालता घालता गरज नव्हे तर अंगणही ओलांडून मी बाहेर पाऊल टाकलं. पण कधी कधी माझ्याही नकळत चपला घसरतात, सँडल पोचतात, बूट चावतात, पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी हे सारे सहन करते. बघा आताच्या आमच्या ज्या मुली आहेत त्या उंच टाचाच्या सँडल वापरतात, चपला वापरतात, कधी कधी ते सँडल चावतात, असं या कवयित्री म्हणत आहेत. पण आम्हाला तर स्वातंत्र्य मिळाले म्हणून आम्ही ते चावलं तरी सहन करतोय. असा काळांचा बदलत गेलेला आहे. आतापर्यंत इथपर्यंत आम्ही आलेलो आहोत. आता मात्र कवयित्री काय म्हणते, आजीचं सांगितलं वर्णन, आईचा काळ सांगितला, स्वतःचा काळ सांगितला, आता स्वतःच्या मुलीचा काळ सांगते. अशा पद्धतीनं 4 पिढ्यांमध्ये स्त्रियांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीचं परिवर्तन होत गेलं या ठिकाणी ही सामाजिक वास्तव परिस्थिती कवयित्री या ठिकाणी मांडण्याचा आणि सांगण्याचा मनोमन प्रयत्न करत आहे. हे का सांगितलं जात असतं तर आम्हाला जुनी संस्कृती काय होती, कशी होती ही माहिती असणं आवश्यक आहे. आणि आम्ही आता कसे आहोत याचीही तफावत आपल्या लक्षात आली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपण जीवनामध्ये एक जुनं आणि नवीन यांची सांगड घालून कशा पद्धतीनं आपलं जीवन घडवायचं याचा एक आचार आणि विचार आपल्या मनामध्ये ठेवून आपण आपलं काम करू शकतो. हाच एकमेव उद्देश या ठिकाणी कवयित्रीने दिलेला आहे. म्हणून कवयित्री पुढे काय म्हणतात, आता मात्र माझी मुलगी म्हणते आई पैंजण नको, आई पैंजण नको, तोरड्या नको, चप्पल बूट सँडल नको आणि ते पकडणं नको, घसरणं नको, काहीच नको. अगं पायाखालचे काटे मोडण्यासारखे पाय वाहू दे आता घट्ट मजबूत पोलादी, पुढल्या का होईना शक्य आहे. आता मुलगी काय म्हणते, हे सगळं नाजूक पण नको, मला काटा टोचू दे, ठेस लागू दे. का म्हणत असं तर काटा टोचल्याशिवाय त्याची वेदना कळत नाही, ठेस लागल्याशिवाय वेदना समजत नाही. जो माणूस काढून सुद्धा तयार होतो तो माणूस जीवनामध्ये यशस्वी होतो. हे नियम आहे निसर्गाचा. तुम्ही जर लहान बाळाला काही जाणूनच देत नाही, पडलाय तर पडूनच द्यायचं नाही किंवा चालून द्यायचं नाही, ते त्याला जर सगळं सहज मिळालं, ऐकत मिळालं तर तो संघर्ष करेल का, तो मजबूत होईल का नाही. तर आता ही मुलगी म्हणते की मला संघर्ष करू दे, मला मजबूत होऊ दे, माझ्यामध्ये धाडस येऊ दे, माझ्यामध्ये साहस येऊ दे, मला प्रत्येक गोष्टीची जाणीव होऊ दे. अशा प्रकारची अपेक्षा तिची
आहे मला सगळं ऐकून नको आहे आता मला, कारण निसर्गाने माणसासारखा असा कोणताच एक प्राणी निर्माण केला नाही की माणसामध्ये खूप मोठी संघर्ष करण्याची तयारी असते. फक्त परिस्थिती आणि वेळ त्याला शिकवते. म्हणून आपल्याला जाणीव झाली पाहिजे प्रत्येक गोष्टीची, आणि त्या परिस्थितीची त्या गोष्टीची जाणीव जर आपल्या मनामध्ये निर्माण झाली तर आपण संघर्षासाठी प्रयत्नशील असतो, आणि जो माणूस संघर्ष करतो तो जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आनंदाने जीवन जगतो. अशा प्रकारचे एक सुंदर असे या पैंजण नावाच्या कवितेमध्ये नीलम मानगावे या कवयित्रीने करून दिलेलं आहे. आपणही आपल्या जीवनामध्ये संघर्ष आला तर घाबरायचं नाही. संघर्ष आला, अडथळा आला म्हणजे आपलं जीवन हे अतिशय उज्ज्वल होणार आहे. अशा प्रकारचा एक सकारात्मक विचार या ठिकाणी पैंजण नावाच्या कवितेतून कवीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी आपण ही कविता ओघवत्या मानेमध्ये किंवा या कवितेचा अर्थ ओघवत्या मानेमध्ये समजून घेतलेला आहे. तुम्हाला जर आणखी याच्यामध्ये जर काही वेगळ्या पद्धतीची जाणीव झाली किंवा शंका आली तरी त्याच्यावरती आपण चर्चा करूया. या ठिकाणी आपण थांबूया.